राजनीती न्यूजच्या दुपारच्या टॉप 10 न्यूज। टाकळीवाडी तालुका शिरोळी येथील प्रवीण बाळकृष्ण चिगरे वय 25 याने आपण रेल्वेमध्ये नोकरी करायची आहे हे ध्येय उराशी बाळगून अभ्यासाला सुरुवात केली आणि त्याने परीक्षेत उत्तीर्ण होऊन आपले स्वप्न साकार केले। मित्रमंडळी आणि नातेवाईकांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला, पण हा आनंद औट घटकेचा ठरला। नियतीला हे मान्य नव्हते। कावळी सारख्या आजाराने प्रवीणचा मृत्यू झाला। पुणे सोलापूर महामार्गावर सोलापूरच्या दिशेने निघालेल्या कंटेनरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने भिगवणलगतच्या मदनवाडी पुलावरून खाली कोसळला। यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला। अपघात घडला तेव्हा सर्व्हिस रोडवर वाहने नसल्याने मोठा अपघात टळला। चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात असलेल्या घोडाझरी प्रकल्पावर पर्यटनासाठी गेलेली 5 मुले तलावात बुडाल्याची घटना समोर आली आहे। ही घटना शनिवारी दिनांक 15 रोजी सायंकाळी 4च्या सुमारास घडली। जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे, अनिकेत यशवंत गावंडे, तेजस बालाजी गावंडे आणि तेजस संजय ठाकरे अशी तलावात बुडालेल्या मुलांची नावे आहेत। अक्कलकोट येथील एका गावामधील काही लोकांनी भ्रमणभाषवर औरंगजेबाच्या चित्राचे स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला। यावेळी पोलिसांनी असे स्टेटस ठेवल्यामुळे 14 जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे। येथील भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी या घटनेविषयी सांगितले की येथील गावांमध्ये काही जणांकडून औरंगजेबाचे स्टेटस ठेवण्याचे प्रकार वाढले आहेत। महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापोटी मिळालेल्या पैशावर घरात पतिराजाचा अधिकार राहत असून त्यातून परस्पर खर्च केल्याबद्दल विचारणा करण्याची सोयही लाडक्या बहिणींना राहिली नसल्याचे प्रकार घडत आहेत। माढा तालुक्यातील लोणी गावात लाडक्या बहिणींच्या पैशावरून एका लाभार्थी विवाहितेवर पती व सासूने मिळून सशस्त्र हल्ला केल्याची घटना घडली आहे। परप्रांतीय शेतमजूर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली। मनीष सोनू ठाकूर वय 19 वर्षे, राखियापट्टी सेहरासा बिहार असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे। सांगोला शहरात असलेल्या गणेश मोबाईल शॉपीसमोर असणाऱ्या दाट चिलारीच्या झाडात एका झाडाला मृतदेह लटकत असल्याचे मंगळवारी सकाळी 10च्या सुमारास नागरिकांना निदर्शनास आले, परंतु सदर युवकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले। महाराष्ट्रात पुन्हा एकदा एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे। रायगडच्या वरंध घाटात एसटी बस 50 फूट खोल अडकून पडली। या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत। पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। खोक्याचं घर पाडल्यामुळे भाजपचे आमदार सुरेश धस हळहळले। बीड मारहाण प्रकरण आणि वन्यजीवांची शिकार करणारा खोक्या उर्फ सतीश भोसले आता पोलिसांच्या ताब्यात आहे। वन विभागाच्या जागेवर तब्बल 10 वर्ष घर बांधून राहणाऱ्या या खोक्याचं घर 2 दिवसांपूर्वी वन विभागाने जमीनदोस्त केलं, पण सतीश भोसलेच्या घरावर कारवाई ही घाईने केली अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिली। होळी खेळल्यानंतर शेळवण अलसोडा केपे येथील नदीवर कुटुंबियांसह पिकनिक साजरी करण्यासाठी आलेल्या विनय देसाई 43 या शेळवणच्या स्थानिक युवकाचे बुडून निधन झाले। तब्बल 6 तास शोध घेतल्यानंतर आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह सापडला। टीईटी परीक्षेच्या घोटाळ्यात सहभागी असल्याचा ठपका ठेवून प्राथमिक शिक्षण विभागाकडील 5 शिक्षण सेवकांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सेवा समाप्तीची कारवाई केली आहे।